आवाज आज कशा संदर्भामध्ये आपला मोर्चा होता? गोलाई हे व्यावसायिक हब मानलं जातं आणि इथं फक्त व्यवसायच केला जाऊ शकतो आणि या व्यवसायाच्या ठिकाणी ओटछोट बुलडोजर चालवणे, महानगरपालिकेची दादागिरी करणे, काही पोलिसांना काही लोकांनी सांगितल्यामुळे तिथं काही लोकांचा श्वास गुदमरतो. मग श्वास गुदमरतो तर ह्या लोकांचा श्वास ठेवायचा का नाही ठेवायचा का हे लोक मारून टाकायचे. हे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. 1000-2000 रुपयाच्या भांडवलमध्ये ते 200-300 रुपये करून आपल्या पोटाची खळगी भरतात. या लोकांवरती जर वेळेस बुलडोजर चालवणे, प्रशासनाचा धाक दाखवणे हे कितपत योग्य आहे? आमची लढाई आता पट्टे मारून द्या किंवा त्यांना इथं बसू द्या, परवाने द्या असं नाही. आमचं म्हणणं असं आहे, तो नंतरचा विषय आहे परवाने देणं. आमचा आत्ताचा विषय असा आहे की नगरपालिकेने गंजगोलाई असेल किंवा ज्या ठिकाणी हातगाडेवाले असतील, फ्रूट विक्रेते असतील, वस्तूंचे व्यवसाय करणारे भाजीपालेवाले असतील आणि जे शेतकऱ्याशी संलग्न असलेले व्यवसाय, या व्यवसायांना कायमस्वरूपी बसवून कायमस्वरूपी व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा. आणि गोलाईमध्ये नो व्हेकल झोन म्हणजे 3 व्हीलर 4 व्हीलरची एंट्रीच होऊ नये, फक्त व्यवसाय करता यावं यासाठी व्यावसायिक झोन निर्माण करावं यासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला होता आणि माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या बाबतीत त्यांनी विचार करावा अशी आमची मागणी. काय पुढील भूमिका काय असेल? पुढची भूमिका मी म्हणलं ना, आता बरेच असे आहेत की ते उपास मारायच्या वेळी होते. मग त्यांचे 4 दिवसाचं घर कसं चालणार आहे याचा प्रश्न आता मला वाटतं आयुक्तांनी सोडवला. तिथेही उपाशी मरणार आहेत आणि संविधानाने जे काय हत्यार दिलेलं आहे आंदोलनाचं, ते हत्यार म्हणजे आमरण उपोषण असेल, जे काय आंदोलनाचे संस्था ठरून आंदोलन तीव्र करण्यात येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.